सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ज्येष्ठ कलाकार राजा प्रधान यांचा एकपात्री लोकनाट्य हलगी प्रयोग सादर झाला। उत्कृष्ट अभिनय, संगीत, गायनाची साथ आणि धमाल विनोदामुळे कलारसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली। हलक्या फुलक्या विनोदी शैलीत घटनांचा वेध घेत समाजातील वास्तव घटनांचे प्रतिबिंब असणारा एकपात्री प्रयोगानं कलारसिकांना मंत्रमुग्ध केलं। प्रधान यांच्या एकपात्री लोकनाट्य हलगीनं कलारसिकांना आनंद आणि मनोरंजन दिलं। सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कलाविश्व रंगभूमी व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या एकपात्री हलगी या प्रयोगाचा शुभारंभ निवृत्त शिक्षण उपसंचालक MK गोंधळी, वेद फाउंडेशनच्या प्रमुख रजनीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। कलाविश्व रंगभूमी संस्थेचे डॉ. दगडू माने यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। प्रधान यांचं टिपिकल, पॉलिटिकल आणि धमाल विनोदी शैलीतील हलगी हे एकपात्री लोकनाट्य सांगलीच्या रंगभूमीवर झळकलं। राजकारणातील घडामोडी, सामाजिक वास्तव आणि विनोदी ग्रामीण बोलीभाषेतील गमतीशीर प्रयोग वेगळ्या धाटणीचा ठरला असून लोकजागृतीबरोबरच परिवर्तनाचा विचार देणारा हा एकपात्री प्रयोग रसिक मनाला भावणारा ठरलाय। यावेळी कलाकार राजेंद्र प्रधान व कार्यक्रमास योगदान देणारे उदगाव टेक्निकल हायस्कूलचे कला शिक्षक JK कांबळे यांच्यासह विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात रुबाब चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन ठाणेकर, सिनेमेनेते सर्जेराव गायकवाड, महादेव शिरोळकर यांच्यासह शिरोळ दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, प्रहार चित्रपट संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप मोहिते पाटील, हरीश यमगर, बाबासाहेब नदाफ, लाला माचरेकर, खंडेराव हेरवाडे, विजया दाभाडे, स्नेहल शिंदे, अभिजित माने, बाळासाहेब कांबळे, रावसाहेब भोसले, सचिन कमलाकर, राजेंद्र दाभाडे, दिलीप उर्फ दिवान कोळी, अनिल लोंढे, अनिल पाटील, DR पाटील, संदीप माने, प्राध्यापक विजय शिरोळकर, राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते। दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कैस शेख मिरज, आदर्श उपाध्ये लातूर, रमेश कुमार मिठारे अकिवाट, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे बोरगाव, राहुल देव पवार यड्राव, सुरेखा शेख सांगली यांना आदर्श समाज सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिवाजी येळवाण मानकापूर यांना आदर्श पत्रकार रत्न, रोहित शिंदे मिरज यांना लोकजागृती कलारत्न तसेच श्रीमती सुगंधा माने शिरोळ यांना आदर्श माता पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मराठी S न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।